सुंदर, अप्रतिम, मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव 100% जीएसटी फ्री. मयूर अलंकार, सराफ बाजार आणि गंगापूर रोड, नाशिक. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. अंबडच्या संजीवनगर आझादनगरमध्ये गुरुवारी मध्यरात्री ते शुक्रवारी पहाटेपर्यंत तेथील अल्पवयीनांसह गुंडांनी तलवार कोयत्यानं 8 वाहनांची तोडफोड केली. लोकांच्या घरांवर दगडफेक करून खिडक्यांच्या काचा फोडल्या. यामुळे परिसरात प्रचंड दहशत पसरली होती. पोलिसांनी 4 अल्पवयीनांना ताब्यात घेतलेला असला तरी त्यांचा म्होरक्या हा अद्यापही फरार आहे. हातात तलवारी नाचवत, कोयते उगारत, शिवीगाळ करत गल्ल्यांमधून गुंड बिनधास्त हिंडतात. सामान्य नागरिकांच्या कष्टानं घेतलेल्या वाहनांची तोडफोड करून हजारोंचं नुकसान करत म्होरक्या पसार होतो आणि पोलीस येऊन कारवाईचा देखावा करत असल्यानं अंबडच्या नागरिकांमधून प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. अंबडमधील घटनेबद्दल पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आणि रहिवासी अमीन हारून खान यांच्या फिर्यादीनुसार गुरुवारी मध्यरात्री 1:30 ते 2 वाजेच्या सुमारास आझादनगरमध्ये अचानक 7 ते 8 जणांच्या टोळक्यानं दुचाकीवर येऊन परिसरात आरडाओरड करत हातातील कोयते, तलवारीनं नागरिकांच्या घरासमोरील उभ्या असलेले एक छोटा हत्ती, एक रिक्षा, 3 दुचाकी, 2 कार फोडल्या. यामध्ये रहिवाशांचं सुमारे 2 लाखांचं नुकसान झालंय. गुंड मोठमोठ्याने शिवीगाळ करत होते. टोळक्यानं जवळपास 20 ते 25 मिनिटं परिसरात आरडाओरड करत धिंगाणा घातल्याचं रहिवाशांचं सांगणं आहे. दरम्यान गेल्या काही दिवसापासून नाशिक शहरात गुंडगिरी मोठ्या प्रमाणात वाढलेली असून नित्यानंच खून, हाणामारी तसेच वाहन तोडफोडीच्या घटना घडत असल्यानं नाशिककरांमधून संताप व्यक्त केला जात आहे. संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक. नाशिककरांसाठी जाहीर आवाहन. पावसाळ्यात अतिसार, गॅस्ट्रो, कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्नपदार्थ व कापलेली फळे खाऊ नका. पिण्याचे पाणी गाळून 10 मिनिटे उकळून प्या. जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा. ताक, शहाळ्याचे पाणी, डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्नपदार्थांचे सेवन करा. रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. स्वच्छता पाळा, रोग टाळा. सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित.